तर भाजपचे सुधाकर बडगुजर यांचा 14,864 मतांनी विजय झालाय। भाजपच्या साधना मटाले यांचा 3647 मतांनी विजय झालाय। शिंदे सेनेच्या कविता नाईकांचाही विजय झालाय। नाशिकमधलं हे अपडेट्स ठाकरे सेनेचे मुरलीधर भामरे 906 मतांनी विजय झालेत। नाशिकमधले हे अपडेट्स आपण बघतोय। नाशिकमधले सुधाकर बडगुजर हे विजयी झालेले आहेत। भाजपमध्ये गेलेले बडगुजर मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत। नाशिकमधले हे अपडेट्स आहेत। नाशिकमध्ये बडगुजर यांनी विजय मिळवलेला आहे। भाजपकडून त्यांनी तिकीट मिळवलं होतं, विजयी झालेले आहेत। नाशिकमधून प्रभाग 25 मधून ते उभे होते। नाशिकमधल्या 122 पैकी 27 जागी भाजप आघाडीवर आहे। शिंदे सेना 11 जागी आघाडीवर आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काहीही करिश्मा करता आला नाही। ठाकरे सेना मात्र केवळ 2 जागी नाशिकमध्ये आघाडीवर आहे आणि मनसेही 2 जागी नाशिकमध्ये आघाडीवर आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांना कुठलाही करिश्मा नाशिकमध्ये करता आला नाही। तर काँग्रेसही 4 जागी आघाडीवर आहे। नाशिकमधले हे 122 प्रभागांचे अपडेट्स। भाजप 27 जागी आघाडीवर आहे। पुढच्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय। या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सत्ता मिळवायचीच यासाठी भाजपनं चंग बांधला होता, जोरदार प्रयत्न केले आणि अखेर नाशिकमध्ये आता सध्याचं तरी चित्र बघता 27 जागी भाजप आघाडीवर आहे।